होमिओपॅथीची औषधं आहेत त्याचे कुठले साईड इफेक्ट्स आहेत? होमिओपॅथी म्हणजे साईड इफेक्ट नाही असं अजिबात समजू नका. होमिओपॅथी तर शास्त्रों मग आपण ते मेडिकलमध्ये जाऊन ओव्हर द काउंटर घेऊ शकतो मग? नाही, बिलकुल नाही. तसं नाहीच घ्यायचंय. पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा त्याची सगळी तुम्ही माहिती घेता, त्याला खूपच वेळ लागतो आणि प्रत्येक रुग्णासाठी एक वेगळं औषध, ही काय पद्धत आहे? प्रोसेस अंडरस्टँडिंग करून घ्यायला 1 तास 2 तास 3 तास एवढा 4 वेळ तर तास कधी जातोच. कधी 1 दिवस जातो. जसं तुम्ही म्हणता की विचारच खूप महत्वाचे आहेत या सगळ्यात, तर मग लहान बाळ तर काय विचार करणार आणि त्यांचे आजार कसे ट्रीट होतात? कला कळणे म्हणजेच होमिओपॅथी आणि आता ते कलेला समजून जर औषध दिलं किंवा सर मग एवढे होमिओपॅथीची औषधं आहेत आणि त्याचे कुठले साईड इफेक्ट्स आहेत? बघा कसं आहे, बघा जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं हां. की होमिओपॅथी क्लासिकल म्हणजे डॉक्टर सॅम्युएल हॅनिमॅनने सांगितलेल्या पद्धतीने त्याला मी क्लासिकल म्हणतो. म्हणजे पूर्ण हिस्ट्री टेकिंग झाली, पूर्ण त्याचं अनालिसिस झालं, पूर्ण त्या हिस्ट्रीचं इव्हॉल्युशन झालं, पूर्ण त्या पेशंटला अंडरस्टँडिंग केलं आणि त्या पूर्ण पेशंटच्या आजाराची प्रोसेस जर अंडरस्टँड केली आणि प्रॉपर औषधं त्याचे डोसेस प्रॉपर दिले तर 99.99 100% 1000% त्याला कोणताही साईड इफेक्ट नाही. बरं. पण आज समाजात बऱ्याच ठिकाणी पेटंट प्रॅक्टिस चालू आहे. त्या पेशंटचा खोलवर अभ्यास नाही करायचा, मार्केटमध्ये ते मेडिकलमध्ये जायचे आणि औषधं घ्यायची होमिओपॅथीच्या नावावर. दॅट इज ऑल थिंग्स आर रॉंग आहे ते. त्यामुळे तिथे साईड इफेक्ट डेफिनेटली असणार आहे. होमिओपॅथी म्हणजे साईड इफेक्ट नाही असं अजिबात समजू नका. होमिओपॅथी जर होमिओपॅथी जर सायंटिफिक वेने जर दिलं आपण, होमिओपॅथी जर सायंटिफिक वेने जर दिलं तर डेफिनेटली देर इज नो साईड इफेक्ट. पण होमिओपॅथीला कसंही तुम्ही वापर केला म्हणजे काय अभ्यास न करता पेशंटचा तर त्याचा साईड इफेक्ट आहेतच. पण काही जणांचा असा समज आहे की होमिओपॅथी औषधांचा काही साईड इफेक्ट नाहीये, मग आपण ते मेडिकलमध्ये जाऊन ओव्हर द काउंटर घेऊ शकतो मग? नाही, बिलकुल नाही. तसं नाहीच घ्यायचंय. तज्ञ डॉक्टरांच्याकडे जाणे, तज्ञ डॉक्टरांनी त्याचा पेशंटचा अभ्यास केला पाहिजे चांगल्या पद्धतीने, मगच त्याला औषध इंट्रोड्यूस केलं पाहिजे. सजेस्ट केलेले असेल डॉक्टरांनी. येस. सर केस टेकिंग, एखादा जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा त्याची सगळी तुम्ही माहिती घेता अर्थातच, पण त्याला खूपच वेळ लागतो आणि प्रत्येक रुग्णासाठी एक वेगळं औषध जसं काही कस्टमाइज करून दिल्यासारखं पण वाटतं, सो ही काय पद्धत आहे? नाही, आता ऍक्च्युली कसं आहे माहितीये का की आपल्या समाजामध्ये एक कसं झालंय, पेशंट डॉक्टरांच्याकडे गेला आणि पेशंट काय म्हणतो, हा माझा डॉक्टर रिपोर्ट, शुगर वाढलेली आहे आणि रिपोर्टला औषध द्या. बऱ्याच वेळेला बरेच डॉक्टर त्या रिपोर्टला औषध देतात. कोणाच्या रिपोर्टला देतात. म्हणजे उदाहरण धरून चला की साखर 280 झाली आहे किंवा 380 झाली आहे तर त्या रिपोर्टला औषध देतात. बरोबर. आता रिपोर्ट कधी येतो? टेस्ट केल्यावर. आता समजा हा रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट तुमच्याकडे पेशंट डॉक्टरांच्याकडे घेऊन येतो आणि म्हणजे डॉक्टर माझी शुगर वाढली आहे. डॉक्टर काय म्हणतात, अरे हा 280 झाली आहे, गोल करतात, हे औषधं घ्या आणि हे परत 1 महिन्याने या, संपला विषय. त्यांचा विषय हा कागदापुरता आहे. बरं. पण होमिओपॅथी डॉक्टरांचा म्हणतात ना, ह्या कागदाच्या पाठीमागे काय आहे? उदाहरणार्थ हे जे ब्लड रिपोर्ट आला तो कुठून आलाय? ब्लड घेतले. ते ब्लड कुठं आहे? शरीरामध्ये. ब्लड त्या वेन मध्ये आहे. वेन कुठं आहे? त्या शरीरात आहे. शरीर कुठं आहे? या सगळा विचार केला पाहिजे. म्हणजे ह्या रिपोर्ट पासून ते शरीर पासून त्याचं मन पासून त्याची बुद्धी पासून त्याची एनर्जी, ह्या सगळ्या प्रोसेसचा जेव्हा आम्ही विचार करतो आणि प्रोसेस अंडरस्टँडिंग करून घ्यायला 1 तास 2 तास 3 तास 4 तास कधी कधी 1 दिवस जातो आणि त्यावेळेला मग त्याचं औषध निघू शकते पेशंटचं. मग आम्ही क्लेम करू शकतो पेशंटला, तुम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीने बरं करू शकतो. यू आर नॉट ट्रीटिंग द रिपोर्ट, यू आर ट्रीटिंग द पेशंट ॲज अ होल. त्यामुळे ते प्रत्येक पेशंटला वेगळी औषध. डेफिनेटली एक पेशंटला एक औषध नाहीच होऊ शकत. म्हणजे समजा 10 पेशंट डायबिटीसचे आहेत, 10च्या 10 पेशंट औषध वेगळं. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रकृती तितक्या विकृती. ते तर आहे. पण मग सर मला सांगा, लहान बाळांबद्दल माझ्या डोक्यात सारखा विचार येतो, जसं तुम्ही म्हणता की विचारच खूप महत्वाचे आहेत या सगळ्यामध्ये, तर मग लहान बाळ तर काय विचार करणार आणि त्यांचे आजार कसे ट्रीट होतात? एक चांगला ऑब्झर्वर असेल ना, चांगला ऑब्झर्वर असेल तो लहान बाळात सगळं काय बघेल. म्हणजे आमचे डॉक्टर दुबे सर माझे गुरु म्हणायचे की ऑब्झर्वेशन इज ग्रेट व्हॅल्यू इन होमिओपॅथी. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा ना, तुमचे डोळे काय सांगायले, तुमचे केस काय सांगायले, तुमचं नाक काय सांगायले, तुमचे हात काय सांगायले, तुमचे नख काय सांगायले, काय तर सांगायला सगळं. म्हणजे तुम्ही अगदी जन्मलेलं बाळ बघा, म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये भेटायला जाता आणि त्यांच्या हातात पैसे देता. काही बाळांच्या, काही बाळ पैसे घेत नाहीत, काही बाळ पैसे पकडून धरतात. कसं? काही बाळ रडण्यामध्ये त्यांची कला कळते, काही बाळांची त्यांची हसण्यामध्ये त्यांची कला कळते आणि काही बाळांची त्यांची बसण्यामध्ये कळा कळते, झोपण्यामध्ये त्यांची कला कळते. ती कला कळणे म्हणजेच होमिओपॅथी आणि आता ते कलेला समजून जर औषध दिलं की औषध ऍक्ट होतं. म्हणजे तो लहान मुलगा आहे आणि मोठं मुलगा आहे, प्रत्येक जण कला करायला, सगळे कलाकार आहेत.